नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे बालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 15 मार्च 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. शोभन नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र कृत्तिका आहे. योग विष्कंभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:05 ते 9:35 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:11 ते 12:59 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:05 ते 12:35 आणि यमगंड काळ दुपारी 3:35 ते 5:05 असणार आहे. गुलिक, राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुधाबरोबर लाभ योग करणार आहे. शुक्र शनीबरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि तुमच्या लाभातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी पैशाचे व्यवहार थोडं जपून करणं गरजेचं राहील. अनपेक्षित काही खर्च होऊ शकतील. याचप्रमाणे फिरणं वगैरे जास्त होईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दशमातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस आजचा महत्त्वपूर्ण राहील. तुम्हाला काही चांगले लाभ वगैरे मिळू शकतील. आजच्या दिवशी काही सेव्हिंग्ज वगैरे सुद्धा होऊ शकतील. मात्र जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडेफार विचार आजच्या दिवशी राहतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. थोडं स्ट्रेस आजच्या दिवशी राहील. याचमुळे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि अष्टमातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्या पुढे बाहेर फिरला जाण्याचा एक संभवतो. काही चांगले लाभ सुद्धा संभवतात. मात्र इझी मनीच्या मागे आजच्या दिवशी जाऊ नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जातील. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा काही विचार आजच्या दिवशी डोक्यामध्ये राहतील. एकंदरीत दिवस हा तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे आजच्या दिवशी काही चांगले इंट्युशन्स येऊ शकतील. तुमचं फिरणं वगैरे होईल. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणे गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी उत्तम दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र आणि तुमच्या षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र
लाभयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा काही तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड आजच्या दिवशी करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातले शनी शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. आजचा व्यवसाय महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारापासून नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र वैवाहिक जोडीदार काही वैचारिक गोष्टीवरती वादविवाद होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. त्यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आणि तृतीयातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र सुद्धा करणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा जे तुमचे समवयस्क असतील त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होते. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या द्वितीयात असणारा शनी शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभदायी राहील. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर चांगले काही लाभ सुद्धा संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीत असणारा शनी शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्या द्वितीयात असणाऱ्या बुधाबरोबर तुमच्या चतुर्थातला जो चंद्र आहे हा लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. खास करून घरातल्या व्यक्तींवरच्या नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. घराच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं सुद्धा आजच्या दिवशी तुम्ही हाती घ्या. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर जमणं थोडंसं कठीण होऊन बसेल. दिवस तुमच्याकडे शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि तुमच्या राशीत असणारा बुध आणि तुमच्या तृतीयातला चंद्र हे परस्पर लाभयोग होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसात महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल. जास्त प्रमाणात बिझी राहाल. याचप्रमाणे आजचा जो दिवस आहे त्यामध्ये थोडेफार तुमचे कागदोपत्री व्यवहार किंवा पैशाच्या संदर्भात व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वाची राहील. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा सुद्धा संभवतो. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 15 मार्च 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.